एकाच दिवशी लग्न, बेशुद्ध पडलेली मुलगी आणि आयसीयू मध्ये चाललेली जीवनासाठीची लढाई. पुढे जे झालं त्याची कल्पनाही कुणीच केली नव्हती. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 114वा. आजचा दिवस खूप आनंदाचा होता. वाड्यावर लग्नाची लगबग सुरू होती. ढोल ताशे, हसणं, गोंधळ, सगळं वातावरण कसं आनंदाने भरून गेलं होतं. डॉक्टर रोहित आणि डॉक्टर पल्लवीचं लग्न होतं. फेरे सुरू झाले होते. दोघेही एकमेकांकडे बघत आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेत होते. शिवम इकडे तिकडे धावत सगळी जबाबदारी सांभाळत होता. अतुल, सचिन सगळे मित्र आनंदात होते आणि अस्मी पण सगळं हसत खेळत पाहत होती. आणि अचानक अस्मीच्या डोळ्यासमोर अंधार आला. ती हलली आणि पुढच्या क्षणी धाडकन खाली पडली. शिवम जोरात ओरडला, अस्मी, अस्मी. सगळे धावत तिच्याकडे गेले. शिवमने तिला उचलून घेतलं. अस्मी डोळे उघड, अस्मी डोळे उघड. ती पूर्ण बेशुद्ध होती. ताबडतोब तिला रूम मध्ये घेऊन गेला तो. इकडे फेरे पूर्ण झाले होते तसा डॉक्टर रोहित, डॉक्टर पल्लवी दोघे पण तिला नेमकं काय झालं हे चेक करायला गेले. बाहेर सगळं टेन्शन मध्येच उभे होते. पल्लवी म्हणाली, शिवम, अस्मीला घे हॉस्पिटलमध्ये जाऊ. आणि इकडे तेवढ्यात अतुलचा फोन वाजला. त्याने पण तो फोन सहजच उचलला, कारण मिळवण्याचा होता. पण पुढच्या क्षणी त्याचा पण चेहरा बदलला आणि तो म्हणाला, काय, हे कसं शक्य आहे? अरे अजून 9वा महिना पण पूर्ण नाही झाला. तो थरथरत्या आवाजात बोलला, मी आलो, लगेच येतो. फोन ठेवताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो शिवम, शिवम तसा त्याच्याकडे धावत येतो. अतुल म्हणाल, काय झालं? अतुल रडत म्हणतो, जान्हवी, तिच्या बाळंतपणात कॉम्प्लिकेशन झाल्यात वाटतं. ती आयसीयू मध्ये आहे. अचानक दुखायला लागले. अरे पण अजून 9वा महिना पण सरला नाही ना. खूप चिंता वाढली होती आता सगळ्यांची. क्षणभर सगळे स्तब्ध झाले होते. आनंदाचा दिवस अचानक दुःखात बदलला होता. पण म्हणतात ना, डॉक्टरच्या आयुष्यात कधी आनंद लवकर येतच नाही. रोहित आणि पल्लवीने एकमेकांकडे पाहिलं, पण त्यांना त्यांच्या कर्तव्याची पूर्ण जाणीव होती. पल्लवी हलक्या आवाजात म्हणली, डॉक्टर रोहित, आपल्याला जायला हवं. रोहितने पण मान हलवून हो म्हणाला. आधी आपण डॉक्टर आहोत, हेच कर्तव्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. ते दोघेही लगेच हॉस्पिटलकडे निघाले. तिकडे घेऊन या म्हणाले जान्हवीला. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच एकीकडे जान्हवी ओटी मध्ये होती. पहिले डॉक्टरनी थोड्या वेळापूर्वी चेक करून बाहेर आले होते. अतुलने घाबरून विचारलं, डॉक्टर, जान्हवी ठीक तर आहे ना? डॉक्टर म्हणाले, हो, ते आता स्टेबल आहेत. आणि तसा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण पुढच्या क्षणी डॉक्टर हसत म्हणाले, काही वेळाने तुम्ही बाबा होणार आहात. त्याच्या चेहऱ्यावर आनंद अश्रू आले होते. पण डॉक्टर पुन्हा गंभीर झाले. पण त्यांची कंडिशन थोडी वीक आहे, त्यामुळे खूप काळजी घ्यावी लागेल. आणि आता हे सिनियर होते, त्यासाठी पुढील प्रोसेस करणार तर डॉक्टर पल्लवी आणि डॉक्टर रोहितच होते. इकडे ओटी मध्ये रोहित आणि पल्लवीने पूर्ण लक्ष देऊन जान्हवीवर उपचार सुरू करतच होते. अतुल बाहेर बसून देवाला प्रार्थना करत होता. शिवम, अतुलचे आई बाबा, जान्हवीचे आई बाबा, आबासाहेब, आईसाहेब सगळे त्याला धीर देत होते. वेळ जात होती. प्रत्येक सेकंद जड होत होता आणि तेवढ्यात ओटीचा दरवाजा उघडला. डॉक्टर रोहित बाहेर आले. अतुल धावत गेला. डॉक्टर, डॉक्टर हसत म्हणाले, काळजी करू नका, आम्ही आहोत ना. तुम्ही फक्त पूर्ण सॅनिटाईज होऊन आत या. तुम्ही सोबत असताना तर त्यांना हिंमत येईल. जसं तो आता आत गेला तसं जान्हवीला त्या होणाऱ्या प्रसूतीपूर्व वेदना पाहून त्याचेच डोळे गच्च पाण्याने भरत होते. पण तरीही तो जान्हवीचा हात हातात घेऊन तिच्या कपाळावर किस करून म्हणाला, तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर काही वेळाच्या त्रासानंतर तो क्षण आलाच.
आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. आता मुलगा झाला आहे. क्षणभर शांतता पसरली. अतुलच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू खाली वाहत होते. त्याने संघर्ष पाहिला होता जान्हवीचा. त्यानंतर काही वेळाने आनंदाचा स्फोट झाला. अतुल खाली बसून रडू लागला होता आणि देवाचे धन्यवाद मानत होता. थोड्या वेळाने त्याला त्याचा मुलगा हातात दिला. तो बाळाकडे बघतच राहिला आणि म्हणाला, माझा मुलगा. जान्हवी थकलेल्या अवस्थेत हसत होती. किती त्रास सहन केला तरी बायका अशाच असतात ना. तसा अतुल तिचा हातात हात पकडून म्हणाला, तू ठीक आहेस ना? बस, तेच पुरेसं आहे माझ्यासाठी. आणि आता दुसरीकडे अस्मीला चेक केलं पल्लवीने. त्यानंतर पल्लवीने शिवमला सांगितलं. ही आनंदाची गोष्ट सगळ्यात आधी तिला सांगायला हवी होती असं त्यानं ठरवलं होतं. अस्मी हळूहळू शुद्धीवर आली. ती म्हणाली, दादा काय झालं होतं? शिवमने तिचा हात हातात घेऊन म्हणाला, तू आई होणार आहेस. तसं अस्मीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तशी ती हळूच हसली. एकाच दिवशी एका घरात नवीन जीव जन्माला आला होता आणि दुसऱ्या घरात नवीन जीवाची चाहूल लागली होती. खरंच किती आनंदाचे क्षण होते ना ते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आनंद आला होता. जान्हवीच्या डिलिव्हरीतील सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी या दोन्ही डॉक्टर दाम्पत्यांना यश पण आलं होतं. पण खूप मोठं संकट आता उभं राहणार होतं. आईसाहेब, आबासाहेब खूप आनंदी झाले होते, पण अजून चैतन्याला ही गोष्ट सांगितलीच नव्हती. त्यांनी आधी जान्हवी, अतुल त्यांच्या कुटुंबांना अभिनंदन केलं. मग नंतर ते अस्मीकडे गेले आणि ती तर स्वतःचा चेहरा झाकून घेत खूप खूप लाजत होती. पण म्हणतात ना, आनंद कधी लपतच नाही. तो कसाही असला तरी चेहऱ्यावरून ओसंडून वाहतच असतो. आणि वाहत असताना दिसतो पण खूप छान ना. आणि हेच झालं होतं सगळं पाटील कुटुंबामध्ये सुद्धा. पण इकडे संध्याकाळ झाली तरी अजून कोणाचाही फोन आला नाही, म्हणून प्रियानेच न राहून फोन केला होता. तर आता तो शिवम उचलतही नव्हता. शेवटी कंटाळून तिनं स्वतःसाठी कॉफी बनवायला घेतली. पण ती पिणार इतक्यात शिवमने तो मग स्वतःच्या हातात घेऊन तिला स्वतःच्या मिठीत घेत म्हणाला, काय हे? मी नाही तर हे असं करणार का? सांगितलं आहे ना मी किती वेळेस कॉफी घ्यायची नाहीस म्हणून. ती म्हणाली, हो मग तुम्ही फोन का नव्हते उचलत? म्हणून मला जरा टेन्शन आलं होतं, म्हणून पित होते. आणि तेच कमी करण्यासाठी हे सगळं, कळलं का? तो म्हणाला, अरे देवा, आता टेन्शन नाही तर खूप आनंदाची बातमी देतो बघ. असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात एक कंदी पेढा भरवत म्हणाला, हे बघ, हा अतुलचा मुलगा झाला आहे त्याचा पेढा. आणि हा दुसरा. ती म्हणाली, अहो बस, खूप गोड आहेत. तो म्हणला, नाही गो, हा पण खायचाच आहे. का? तर तू मामी आणि आत्या दोन्ही होणार आहेस. आणि आता ती आणि मी मामा होणार आहे, कळलं का? ती म्हणाली, अहो आता हे काय नवीन? आता झाली की डिलिव्हरी, मग परत कसं? असं म्हणून तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेत म्हणाली, म्हणजे म्हणजे अस्मी अस्मी आई होणार आहे का? आणि आता त्याने तिला खुश होऊन, एवढे सगळे पाहुणे मंडळी होते घरामध्ये, तरी तिला उचलून घेत 2-3 वेळा गोल गोल फिरवत म्हणला, हो हो हो, तू आणि मी दोघं पण. पण आता दोघेही हरून गेले होते. एकमेकांना मिठी मारत म्हणाले, हो खूप छान झालं, पण हो आता मला खाली सोडा ना, सगळे बघतायत. असं म्हणून ती खूप खूप लाजली, खूपच जास्त लाजली. तो म्हणाला, अरे मी तर ती विसरलोच. मग आता डॉक्टर रोहितचे मम्मी पप्पा अजून वाड्यावरच होते. पल्लवीची आई पण होती. सगळ्यांचंच तोंड गोड केलं. प्रिया म्हणाले, अहो
डॉक्टर पल्लवीला आणि डॉक्टर रोहितला, खूप वेळ झाले, आता घरी बोलवा. तिची सासरी पाठवणी पण केली पाहिजे ना, त्यांचं एक आयुष्य आहे ना हो. तो म्हणाला, हो डब्बा बनव सगळ्यांसाठी, मी घेऊन येतो. तसं पल्लवीच्या आईने आणि रोहितच्या मम्मीने तिला मदत केली. ती म्हणाली, हो चालेल, लगेच देते. आणि त्याचे मम्मी पप्पा म्हणाले, हे बघा शिवमराजे, आम्हाला काही घाई नाही, आधी त्या दोघांचं काम महत्वाचं आहे, मग आपला आनंद. तो म्हणला, खरंच खूप नशिबवान आहे हा पल्लवी, की तुमच्या सारखे सासू सासरे आणि नवरा जे तिला आणि तिच्या कामाला समजून घेतात, स्वतःच्या मुलांचं भविष्य समजून घेतात. आणि खरंच पल्लवीच्या आईला तो म्हणाला, काय मग योग्य आहे का निवड आमच्या सगळ्यांची? आणि त्या पण हसत, हो नक्कीच, असं म्हणाल्या. तर आता तोही सगळ्यांसाठी घरचा डबा घेऊन गंगू मावशीला सोबत घेऊन पोहोचला. तसं आबासाहेब म्हणाले, बरं आता झाले आहे तर पाटलीनबाई तुम्ही जा, आसमीपाशी मी थांबतो, यांची पाठवणी आहे. आणि हो, सुनबाईला पण 3 जीवांच्या आहेत ना म्हटलं त्या, असं म्हणून त्यांनी शिवमकडे पाहिलं. तसं सगळ्यांमध्ये हशा पिकला, कारण याच्या एवढं प्रेम होतं, याचं एवढं प्रेम होतं की प्रियावर, की याने एकाचे 2 करून ठेवले होते. काय बरोबर ना? म्हणूनच त्याच्या प्रेमाची बराबरी कोणी करूच शकत नव्हतं. म्हणूनच ते प्रेम एकदम रॉयल होतं. त्यानंतर काही वेळाने पल्लवीची सासरी पाठवणी केली. तिचा गृहप्रवेश पण खूप छान झाला होता. ती तर पूजा होईपर्यंत दुसऱ्या रूम मध्ये राहणार होती. मग तसं पण जी गोष्ट आता डॉक्टर रोहितने पल्लवी पासून जान्हवीच्या डिलिव्हरीची लपवली होती, तीच गोष्ट आज रात्री समोर येणार होती. आणि त्याचीच त्याला भीती होती. तो घरी फक्त त्याच्या मम्मीला सांगून पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेला होता. आणि आता जे घडलं ते खूप अवघड होतं, सांगणं पण खूप अवघड होतं. रात्र झाली होती, पण आजचा दिवस सगळ्यांसाठी खूप काही बदलून गेला होता. एका बाजूला एक नवीन जीव येणार होता, तर दुसऱ्या बाजूला एक नवीन जीव हातात होता. एका बाजूला अतुलच्या घरी नवीन जीवनाचं आगमन होतं, तर दुसऱ्या बाजूला अस्मी आई होण्याचाही आनंद होता, आनंदाची बातमी होती. पण नशीब इतकं शांत बसणारं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये जान्हवीला आयसीयू मध्ये शिफ्ट करण्यात आलं. अतुल तिच्याच बाजूला बसलेला होता. तो तिचा हात धरून ठेवत हळूच म्हणाला, धन्यवाद मला बाबा बनवलंस त्याबद्दल. तशी जान्हवी हलकस हसली, पण अचानक तिच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या. तो म्हणाला, जान्हवी काय होतंय? तसे तिच्या शरीरावर लावलेल्या यंत्रणेमुळे मॉनिटरचे नंबर अचानक बदलू लागले. बीप बीपचा सायरन वाजू लागला. अतुल पुरता घाबरला. डॉक्टर डॉक्टर रोहित दुसरीकडे आलाच होता. हॉस्पिटलमध्ये तो येतच होता. तेवढ्यात नर्स धावत आली. डॉक्टर डॉक्टर पेशंट जान्हवीची कंडिशन अचानक खराब होते. तो पटकन एका क्षणात ओटीकडे धावत बाहेर गेला. बाहेरून आत आला. अतुल पूर्णपणे तुटून गेला होता. जान्हवी त्या रूम मध्ये तडफडत होती आणि हा म्हणत होता, देवा अजून किती परीक्षा घेणार आहेस? तसा शिवम त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, काही नाही होणार, मी आहे ना तुझ्यासोबत. तसा ओटीमध्ये डॉक्टर एकटाच त्याच्या सहकाऱ्यांशी सोबत पुन्हा पुन्हा एकदा जान्हवीला वाचवण्यासाठी झुंज देत होता. बीपी डीप होतोय, ब्लडिंग कंट्रोल करा, क्विक, परिस्थिती गंभीर होत चालली. आणि तेवढ्यात नर्सने तिचे पहिले डिलिव्हरीचे रिपोर्ट्स आणून दिले. रोहितने ते पाहिले आणि त्याचा सुद्धा चेहरा बदलला आणि डोक्यावर हात मारून घेत म्हणाला, कारण ही खरंच खूप मोठी गोष्ट होती. तिचे महिने संपले पण नव्हते, तेच डिलिव्हरी झाली होती. म्हणून इंटरनल डॅमेज झालं होतं सगळं. रोहितने रिपोर्ट पाहिला.
तो पण काही क्षण शांत राहिला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, हे शक्यच नाही. ठीक आहे, बरं चला. बाहेर अतुलची आई देवासमोर हात जोडून उभी होती. म्हणत होती, माझ्या लेकराला वाचवा. सगळ्यांच्या डोळ्यात एक भीती होती. काही वेळानंतर ओटीचा दरवाजा उघडला. डॉक्टर रोहित बाहेर आला. त्याचा चेहरा गंभीर होता. अतुल धावत गेला. तो म्हणाला, डॉक्टर जान्हवी. रोहित काही क्षण बोलला नाही. सगळ्यांचा श्वास अडकला होता आणि मग तो म्हणाला, धोका आता टळलाय. तसा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण आणि पण या शब्दावर सगळेजण अडखळले आणि रोहित पुढे म्हणाला, पण एक गोष्ट आहे. जान्हवीच्या शरीरात एक रिअर कॉम्प्लिकेशन आहे आणि भविष्यात. अतुलचा आवाज तसा थरथरला. काय डॉक्टर, भविष्यात काय? रोहित शांतपणे म्हणला, ती पुन्हा आई बनू शकणार नाही. आणि क्षणभर सगळेजण शांत झाले. अतुलच्या हातातून सगळं निसटलं की काय असं त्याला वाटत होतं. तसं त्याने भिंतीवर टेकून डोळे बंद केले. पण शिवम त्याला आधार देत म्हणाला, ए अतुल, मग काय झाले? आता एक मुलगा आहे आणि वहिनी आता सुरक्षित आहेत ना. हेच खूप आहे रे आपल्यासाठी. आणि आता त्याच्या अशा आधाराच्या बोलण्याने तो सावरत डोळे पुसत म्हणला, हो तुझंच बरोबर आहे. माझ्यासाठी फक्त माझी जानू महत्वाची आहे, परत बाबा होणं नाही. आणि खरंच एका मित्राने दिलेली साथ चांगल्या आणि वाईट वेळेत किती कामाला येते ना. तोही म्हणाला, हवं तर तुम्ही त्यांना रोहित म्हणाला, हवं तर तुम्ही त्यांना भेटू शकता. आणि आजच लग्न झालेलं असून पण आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडले होतं त्यानं. तर शिवम म्हणाला, डॉक्टर रोहित, तुम्ही आता घरी जा, आम्ही आहोत इथे. आणि तो पहाटे पहाटे घरी आला होता आणि सकाळी सकाळी हळद उतरवण्याची तयारी सुरू झाली. पल्लवी पाटावर बसलेली होती. हातावर तर खूप खूप छान रंगलेली मेहंदी होती, पण चुडा नव्हता. का तर रात्री सर्जरीच्या वेळी सगळं काही काढायला लागतं ना मग. आणि तिनंही तरीही हातातलं ते त्याच्या हाताने बांधलेलं हळकून म्हणजे काकण ठेवलं होतं, अजून सोडलं नव्हतं. का तर ते तेवढंच होतं ना जे ते दोघे अजून पण एक नाही झाले हे पाहण्यासाठीची निशाणी होती. मंगळसूत्र ही अजून उलटच होतं गळ्यातलं. पण आता इकडे डॉक्टर रोहित झोपलेला होता. सकाळचे 9 वाजत आले होते. त्याच्या मम्मीने बाल्कनीचा पडदा बाजूला काढला तर ऊन त्याच्या तोंडावर आलं. तसा तो म्हणाला, ओ मॉम प्लीज क्लोज द कर्टन्स यार, आय एम सो टायर्ड, प्लीज स्लीप नाव. असं म्हणून त्याने तोंडावर उशी घेतली आणि घट्ट दाबून झोपला. पण आता त्याची मम्मी म्हणाली, अरे बेबी, पल्लवी वाट बघते ना, हळद उतरवण्याची तयारी करायची आहे, चल बरं. तयारी पण झाली आहे ना. पण नाही, त्याने तर ते ऐकलंच नाही आणि तसाच झोपला. आणि आता तो तसाच झोपला होता. पण जवळपास 11 वाजता त्याच्या फोनची नोटिफिकेशन टून वाजली आणि त्याला जाग आली. फोन तसाच हातात घेताना त्याचं लक्ष त्याच्या त्या पल्लवीने बांधलेल्या त्या हळकुंडाच्या काकणावर पडली आणि तो गडबडीत उठून पटकन ओ शिट म्हणतच गडबडीत तसाच पायऱ्या उतरत खाली गेले. तर काय होईल आता पुढे जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.